नमस्कार सर्वांना, राधे राधे। आज माझा हा पहिला ब्लॉग। आज मी लवकर उठून स्वतःचे आवरले आणि माझ्या मुलीला घेऊन मला रिझल्ट आणायला जायचं होतं। आज तिचा शाळेचा शेवटचा दिवस होता। त्यानिमित्ताने आज मी लवकर उठले आणि स्वतःचं आवरलं, घरातलं सुद्धा आवरायला घेतलं। सर्वात आधी पसारा लवकर उचलला आणि त्याच्यानंतर झाडायला घेतलं। झाडून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित क्लीन झाडून घेतलं आणि झाडून झाल्यानंतर फरशी पुसायला घेतली। फरशी रोज पुसल्याशिवाय काही जमत नाही, कारण खूप चिकट पायांचं होऊन जातं। त्याच्यामुळं फरशी रोज पुसावी लागते। आणि तुम्ही म्हणाल की आता ही काय नवीन पद्धत आहे फरशी पुसण्याची, तर मी सांगते की मी डीमार्टमधून ते आणलं होतं, गालाचंच होतं ते, पण काही व्यवस्थित नव्हतं, ते खराब झालं। तर आता मी म्हटलं पैसे कुठून आणा आता डबल घ्यायसाठी, मग काही घेतलं नाही। तर मी लिक्विड टाकून अशीच फरशी पुसते रोज, कारण मला की अशी फरशी पुसायला खूप आवडते। बकेटीत पाणी घेतलं आणि त्याच्यात बुडवलं, ते पचपच ओलं होऊन जातं। त्याच्यामुळं मी तसं काही पुसत नाही। ब्रश ओला करून घेते हा फरशी पुसायचा आणि पूर्ण असं क्लीन करते। आणि फरशी पुसल्यानंतर मी लगेच थोड्या वेळाने चटई टाकली आणि मी विसरून गेली की लाईट लावायचं आहे बा, मग लाईट आणि फॅन लावलं आणि पूर्ण ते सोकल्यानंतर मग मी चटई टाकली आणि नंतर मग हातपाय धुतल्यानंतर देवाची पूजा केली। आता तुम्ही म्हणाल की हे उलटं काम कसं करत आहे, तर मी रोज असंच काम करते, कारण माझी रूम वर आहे आणि वरून मला खाली यायला लागते। त्याच्यानं मी सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग खालचं आवरते। खाली आल्यानंतर मग देवाची पूजा केली। रोज मी देवाची पूजा करते आणि सूर्याला अर्घ्य दिल्यावरच माझी देवाची पूजा कंप्लीट होते। आणि त्याच्यानंतर मग मी बाहेरगावी गेल्यानंतर मी असंच करते। गेल्यानंतर सुद्धा सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय माझी पूजा कंप्लीट होत नाही, कारण कोणाकडे गेल्यानंतर कोणाला प्रश्न पडतो की कसं बा आपण दुसऱ्यांच्या घरी करायचं, पण माझं तसं नाही आहे। माझं जे डेली रूटीन आहे ते मी माझं कंप्लीट करते। आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलीला सांगितलं की तू तुझं आवरून घे। आजकालची मुलं खूप हुशार, त्यांना सगळं स्वतःच समजते। आई म्हणे मी आवरून घेते, तू तुझं आवरून घे म्हणे। त्याच्यानंतर मी भांडे लावायला घेतले, भांडे लावले सगळे आणि थोडंसं चहा मांडला। मला सकाळी लवकर भूक लागून जाते, त्याच्यामुळे मी नाश्ता काही केला नाही, फक्त चहाच घेतला। आणि चहा घेतल्यानंतर सगळं उचलवाचल केलं, गॅसच्या ओट्यावरचं भांडे आवरून घेतले पूर्ण। भांड्यांचा पण खूप पसारा असतो गॅसच्या ओट्यावर, किती आवरा काही करा पण ते भांडे राहतेच, घासलेले भांडे राहतेच। त्याच्यानंतर मग मी चहा वगैरे पिली आणि माझ्या मुलीला दूध करून दिलं। तिनं दूध घेतलं आणि दूध आणि बिस्किट खाऊन आम्ही दोघीजणी शाळेत जायला निघालो। आणि शाळेत जाताना गाडी लावली आणि गाडी लावल्यानंतर सगळ्या तिच्या मैत्रिणी भेटल्या, खूप गप्पा मारल्या तिने। आणि मॅडम, मला तर आधी असं वाटलं की नाही काहीतरी नवीन असेल बा म्हणून शाळेत, पण काही नवीन नव्हतं। तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्याच मैत्रिणी तिला भेटल्या, गप्पा वगैरे मारल्या। आणि त्याच्यानंतर मग मॅडमसोबत भेटलो आम्ही। मॅडमनी रिझल्ट दिला। मॅडमला विचारलं की हिची प्रोग्रेस कशी काय आहे, तर मॅडमनी सांगितली सगळं चांगली आहे बा म्हणून। मग ते मार्कशीट घेऊन आम्ही फोटो सेशन केला। त्याच्यानंतर मग मी घरी आल्यानंतर मग माझे मिस्टर झोपले होते, तर त्यांना म्हटलं तुम्ही जेवण करता का, तर ते म्हणे हो म्हणे, आणि माझं बाळही उठलं होतं। मग नंतर मी म्हटलं अनायला तू काय नाश्ता करते, ती म्हणे पापडा, आई पापडा करून दे मला। मग मी तिच्यासाठी पापडा करायला घेतला आणि त्याच्यानंतर मग कणिक भिजवून घेतली। कणिक भिजवून झाल्यानंतर मी म्हटलं आता कशाची भाजी करावं, मग भाजीची तयारी केली। बायांना तर हा सर्वात मोठा प्रश्न, कारण रोज भाजी काय करायचं सकाळ संध्याकाळ, खूप महत्त्वाचा प्रश्न हा बायांचा। आणि भाजी वगैरे करायला घेतली। भाजी केल्यानंतर मग माझा एक प्रश्न आहे सर्वांना, जे नवीन यूट्यूबर आहे त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टशिवाय ते समोर जाऊ शकत नाही। आणि हाच माझा ब्लॉग होता, दुसरं काही नाही नवीन, तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि महाराष्ट्र दिनाच्या 1 मेच्या तुम्हाला हार्दिक